आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दिल्ली एनसीआर मध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस। हवामान विभागाकडून दिल्लीला पावसाचा रेड अलर्ट। पुढील 2 दिवसात सतत पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। पावसामुळे उष्णतेपासून दिलासा। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने विदर्भातून केरळपर्यंत जाणारा हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला। उत्तराखंडचे मुख्य पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। या सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर। राज्यात आता जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिल्यानंतर कक्ष सुरू। आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत होणार। आरटी अंतर्गत तिसऱ्या फेरीचे प्रतीक्षा यादीचे प्रवेश घेण्यासाठी प्रवेश 7 मे पर्यंत। प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडून सूचनापत्र। केंद्र सरकारच्या नमामि गंगेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील चंद्रभागा, गोदावरी आणि पंचगंगा शुद्धीकरण होणार। पर्यावरण वातावरणीय बदल विभागाचा कृती आराखडा तयार। तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 14.50 रुपयांची कपात तर विमान इंधन दरात 4.4% कपात। विमान इंधनाच्या दरात एका महिन्याला ही दुसरी मोठी कपात। अश्विनी बिद्रेच्या मृत्यूच्या दाखल्यासाठीही गोरे कुटुंबियांचा संघर्ष सुरू। पोलीस बिद्रेच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी आवश्यक पाठपुरावा करत नसल्याचा पती राजीव गोरेंचा आरोप। नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदी व वितरणामधील गैरव्यवहाराप्रकरणी गोव्याच्या पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांचं निलंबन। प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले। 2 ते 3 वर्षापासून यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप।